नमस्कार मित्रांनो, बघा टीईटीच्या पेपर 2 ला आलेला प्रश्न वाचूया आधी. पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? म्हणजे टाकीची जी पूर्ण क्षमता आहे त्याची निम्मी क्षमता किती असेल आपल्याला विचारले. याच्या आधी मित्रांनो मी रेशो मेथडने हा प्रॉब्लेम एक्सप्लेन केलाय. याच्यामध्ये आपण सिंपल मेथडने एक्सप्लेन करूया. बघा, आता आपल्याला टाकीची क्षमता माहिती आहे का काही? माहित नाही. मग काहीतरी गृहीत धरूया. ती कशी गृहीत धरायची बघा. याचा छेद आहे का पहिले 3/10चा छेद आणि 1/9चा छेद यांचा गुणाकार करायचा. बघा 10 90 टाकीची क्षमता किती धरू आपण? 90 धरू. बरोबर, टाकीची क्षमता धरू 90. मग बघा मित्रांनो 3/10 भाग भरलेला आहे. बघा 90 पैकी किती? 3/10 भाग भरलाय. बघा 3/10 म्हणजे 10 1 10 10 9 90 9 त्रिक 27. म्हणजे पहिल्या वाक्यानुसार टाकीमध्ये किती? 27 भाग पाणी आहे. किती? 27 भाग. पुन्हा काय म्हणतंय? 51 लिटर वजा केले पाणी. किती? 51 लिटर पाणी वजा केले, काढून टाकले. मग टाकीचा 1/9 भाग पाणी भरलेलं आहे. किती? 1/9 भाग. म्हणजे 90चा 1/9 भाग किती येतं? बघा 9 1 9 9 10 90 10 1 10. म्हणजे आता नवीन 51 लिटर पाणी काढल्यावर किती भाग राहिले? 10 भाग पाणी राहिले. मग मित्रांनो त्यांनी काय विचारलं आपल्याला? अर्ध्या भागात पाणी किती राहील? आधी पूर्ण भागात बघू आपण. बरोबर का? बघा मित्रांनो, इतकं पाणी असताना 51 लिटर पाणी काढल्यावर 10 भाग होते. म्हणजे बघा 27 मधून 10 गेले, किती उरले? 17. म्हणजे 17 भाग बरोबर 51 लिटर पाणी. मग एक भाग बरोबर किती असेल? 17 त्रिक 51. म्हणजे एक भाग बरोबर 3 लिटर पाणी असेल. पूर्ण टाकी कितीची धरली होती आपण? 90 ची. म्हणजे एक भाग बरोबर 3 लिटर. 90 भाग बरोबर किती? 90 गुणिले 3 किती येणार? 270 लिटर. पण आपल्याला काय विचारले? अर्ध्या भागात, टाकीच्या अर्ध्या भागात किती पाणी राहील? पूर्ण टाकी 270 लिटरची असेल तर निम्म किती असेल? 270चं निम्म 135 लिटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.